Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, we are further going to learn how to convert simple sentences into complex sentence. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस बघणार आहोत. सिम्पल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. गेल्या पाठात आपण सुरुवात केली होती, इंट्रोडक्शन केली होती आणि या पाठात आपण पुढं जाऊन अनेक उदाहरणं बघणार आहोत. सो नाउन क्लॉज मधलं आपण कन्वर्जन बघणार आहोत. सो we will convert the simple sentences to complex sentence, each containing a noun clause. तर पहिलं सेंटेन्स आता आपण बघूया. I expect to meet Rama tonight. I expect to meet Rama tonight. आता to meet Rama tonight. तर तुम्हाला नाउन क्लॉज जर आठवत असेल, इफ यू स्टील रिमेंबर हाऊ टू आयडेंटिफाय ऑर हाऊ टू नो इट इज द नाउन क्लॉज, देन वी हॅड सेड दॅट मोस्टली इट विल कंटेन द वर्ड दॅट ऑर एनी ऑफ द WH वर्ड्स. त्यात आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल सेंटेन्स जे आहे, केवळ वाक्य, त्याचं कॉम्प्लेक्समध्ये रूपांतरण करायचं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण गेल्या वेळेस पाहिले. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असते आणि त्याच्यावर अवलंबून असणारी दुसरी क्लॉज असते. तर सिम्पल सेंटेन्स प्लेन असतं, त्यात फक्त उद्देश, विधेय आणि एक मुख्य क्रियापद असतं. तर वाक्याची फोड आपल्याला अशी करायची आहे, वाक्याचा अर्थ न बदलवता, की त्याचं मिश्र वाक्य तयार होईल. म्हणजे एक मेन क्लॉज राहील आणि त्याच्यावर अवलंबून असणारी दुसरी सबऑर्डिनेट क्लॉज राहील. तर आता आपण पहिलं वाक्य बघूया. एक्सपेक्ट टू मीट रमा टू नाईट. तर वी विल एक्सपांड इट धिस वे. आपण कसं ते एक्सपांड करूया. तर आय एक्सपेक्ट दॅट आय शॅल मीट रमा टू नाईट. आता याच्यात आय एक्सपेक्ट हे मेन क्लॉज राहणार आणि दॅट आय शॅल मीट रमा टू नाईट ही नाउन क्लॉज राहणार. इथे आपण दॅट हा शब्द वापरला आणि त्याच्यावरनं ती नाउन क्लॉज आहे, कारण त्याच्यात त्याचं स्वतःचं सब्जेक्ट आहे, त्याचं स्वतःचं वर्ब आहे मीट, त्याचं प्रेडिकेट पण आहे आणि इट इज ॲड्रेसिंग द noun part. Okay, so I expect to meet Rama tonight. So जेव्हा आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये रूपांतरण करतोय, मिश्र वाक्यात करतोय, तेव्हा I expect that I shall meet Rama tonight. मी म्हणलं तसं, whenever you convert the sentence to a complex sentence, just verify that you are meeting the criteria of the complex sentence. काय आहेत क्रायटेरिया? देअर शुड बी अ इंडिपेंडंट क्लॉज ऑर द मेन क्लॉज अँड अनादर सबऑर्डिनेट, वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस आर देअर. ओके, आता आपण तसंच दुसरं वाक्य बघूया. ही होप्ड, HOPED, ही होप्ड टू विन द प्राईज. त्याचं रूपांतरण असं होईल कॉम्प्लेक्समध्ये, ही होप्ड दॅट ही वूड विन द प्राईज. आता ही होप्ड हे मेन क्लॉज तुम्ही म्हणू शकता, कारण त्यात सब्जेक्ट आहे, वर्ब पण आहे. आणि दॅट ही वूड विन द प्राईज वुड बी द नाउन क्लॉज स्टार्टिंग विथ द वर्ड दॅट. नेक्स्ट वाक्य बघूया. आता हे थोडंसं ट्रिकी वाक्य आपण बघणार आहोत, कारण कसं आहे, वाक्य असं आहे, कृष्णा wishes me to play for his team. परत एकदा ऐका. कृष्णा wishes me to play for his team. म्हणजे कृष्णाची अशी इच्छा आहे की मी
त्याच्या टीममध्ये खेळावं, प्ले करावं. आता जेव्हा आपण ह्याचं रूपांतरण करणार आहोत आणि आपण म्हणतोय त्याचं नाउन क्लॉजमध्ये आपण कन्व्हर्जन करणार आहोत, तर जनरली आपण विशेस दॅट हे आपल्याला पटकन लक्षात येईल. बरोबर आहे. विशेस मी टू प्ले फॉर हिज टीममध्ये मी टू प्ले फॉर हिज टीम आपण एक्सपांड करायला बघणार. आता विशेस दॅट हे सगळा अर्थ आपल्याला तसाच ठेवून वाक्याचा जो आहे, तर मी हे जे आपण म्हणू पर्सनल प्रोनाउन आहे त्याचं होणार आय. कसं ते बघा. कृष्णा विशेस मी टू प्ले फॉर हिज टीम विल गेट कन्व्हर्टेड इन टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स ॲज कृष्णा विशेस दॅट आय शूड प्ले फॉर हिज टीम. विशेस मी टू प्ले फॉर हिज टीम हे जे आहे त्याचं रूपांतरण कॉम्प्लेक्समध्ये करताना विशेस दॅट आय शूड प्ले फॉर हिज टीम असं होणार. विशेस दॅट मी शूड प्ले फॉर हिज टीम असं होणार नाही. ओके. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा मी असं असेल तेव्हा त्याचं रूपांतरण जेव्हा कराल तेव्हा तुम्ही ते खूप केअरफुली, ते खूप नीट लक्ष देऊन करायचं आहे. म्हणून एस्पेशली हे उदाहरण आपण बघितलं. आता नेक्स्ट वाक्य आहे आय ओव्हरहर्ड ऑल हिज रिमार्क्स. ओव्हरहर्ड OVERHEARD. ओव्हरहर्ड म्हणजे मुद्दाम ऐकणं नाही, कानावर पडणे या अर्थाने ओव्हरहर्ड वापरलं जातं. सो ओव्हरहर्डचा अर्थ आहे कानावर पडणे. आय ओव्हरहर्ड ऑल हिज रिमार्क्स. ओके. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला इथं दॅट टाकायचं आहे म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कॉम्प्लेक्समध्ये होईल विथ नाउन क्लॉज. सो आपण ते कसं करणार. आय ओव्हरहर्ड ऑल दॅट ही रिमार्क्ड. लक्षात घ्या हिज रिमार्क्सचं कन्व्हर्जन आपण ऑल दॅट ही रिमार्क्ड असं झालेलं आहे. हेही थोडंसं वेगळं वाक्य होतं. आता आपण आत्तापर्यंतची वाक्य जी पाहिली नाउन क्लोज वापरून आपण कन्व्हर्ट केलेलं आहे कॉम्प्लेक्समध्ये. सो वी सॉ ऑल द सेंटेन्सेस wherein we had used word that for conversion. Now we will take a different example wherein we will not use that. So let's see that example. His, listen carefully, his hiding place, HIDING hyphen place, hiding place म्हणजे लपण्याची जागा. His hiding place is still unknown. आता याचं जेव्हा आपण कन्व्हर्जन कॉम्प्लेक्समध्ये करू बघा हां, हायडिंग प्लेस हे जे आहे ते आपण आता एक्सपांड करणार, कारण एक्सपांड करायला बाकी काही नाही आहे तिथं. सो हिज हायडिंग प्लेस हे जे आहे, ही जी फ्रेज आहे ती आपण एक्सपांड करणार आहोत. इट्स स्टील अननोन ते आपण तसंच ठेवणार. हायडिंग प्लेस म्हणजे काय, त्याची लपण्याची जागा. सो आपण ते कसं एक्सपांड करणार आहोत, तर where he is hiding is still unknown. I will repeat. His hiding place is still unknown. This sentence is a simple sentence. Now when you convert it to a complex sentence, you will convert it in this way. Where he is hiding is still unknown. याच्यात where he is hiding ही आहे नाउन क्लॉज आणि इथं इट हे अध्यारूत आहे. इट इज स्टील अननोन हे ही मेन क्लॉज आहे. तर हिज हायडिंग प्लेसचं आपण व्हेअर ही इज हायडिंग असं त्याचं एक्सपान्शन केलेलं आहे. तसंच अजून एक वाक्य आपण बघूयात जिथं आपण दॅट वापरणार नाही आहोत. आय कॅनॉट फोरटेल द टाईम ऑफ माय डिपार्चर. आय कॅनॉट फोरटेल, FORETLL. टेल म्हणजे सांगणे, फोरटेल म्हणजे अगोदर सांगणे. म्हणजे मी फोरटेल म्हणजे अगोदर एखाद्या आधीच सांगणे, अगोदर सांगणे असा या फोरटेलचा अर्थ होतो. FORETLL. सो आय कॅनॉट फोरटेल द टाईम ऑफ माय डिपार्चर म्हणजे मी अगोदरच सांगू शकत नाही की मी कधी निघणार आहे असा या वाक्याचा अर्थ आहे. आता या वाक्याचा आपल्याला अर्थ मुळीच बदलायचा नाही आहे.
तो अर्थ न बदलता आपल्याला त्याचं कॉम्प्लेक्समध्ये कसं त्याचं रूपांतरण करूया, तर त्याचं रूपांतरण असं होईल, आय कॅनॉट फोरटेल व्हेन आय शॅल डिपार्ट. लक्षात घ्या, आय कॅनॉट फोरटेल द टाईम ऑफ माय डिपार्चर. या सिम्पल सेंटेन्सचं कन्व्हर्जन जेव्हा आपण कॉम्प्लेक्समध्ये करू तेव्हा ते असं होईल, आय कॅनॉट फोरटेल व्हेन आय शॅल डिपार्ट. आता इथे आय कॅनॉट फोरटेल ही मेन क्लॉज आणि व्हेन आय शॅल डिपार्ट ही झाली सबऑर्डिनेट क्लॉज. सो ते क्रायटेरिया मीट झाले, आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स केलेला आहे. सो म्हणजे ह्या तऱ्हेने आपल्याला वर्कआउट करता येतं. ह्या तऱ्हेने आपण सिम्पल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये रूपांतरण करू शकतो. सो लास्ट टाइम ऑल्सो हॅड सेट दॅट धिस सीम्स a bit of difficult job because here we are expanding and then we are sometimes we are expanding by removing certain words, and into expansion we are putting our own words. So it seems difficult, but I will tell you, definitely by practice we will be successful in these type of conversions. So to sum up, today we have seen how to convert simple sentences to complex sentences containing noun clause. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. That's all for today. Thank you. धन्यवाद.